महाराष्ट्राच्या ईशान्येला वसले आहेत निसर्गाने समृद्ध गडचिरोली आणि गोंदिया जिल्हे। गेल्या 2 दशकात दिलेल्या प्रभावी संरक्षणामुळे अनेक वन्यजीव इथे पुनरागमन करत आहेत। भारतीय वनसृष्टीचा अभिमान असलेला वाघही या जंगलात परतला आहे। आणि आता पर्यावरण प्रेमींना आश्चर्याचा धक्का देत अनेक एका शानदार प्राण्याने इथे आगमन केले आहे। महाराष्ट्र हत्तींचे नवीन घर झाला आहे। पण याची एक दुसरी बाजू सुद्धा आहे। जंगली हत्ती हे वडसा डिव्हिजनला किंवा गडचिरोलीमध्ये असतानाच आम्हाला माहीत होते की जंगली हत्तींचा प्रवेश आपल्या इकडे जंगल क्षेत्रामध्ये झालेला आहे। आम्हाला खूप आतुरता होती की हत्ती आमच्याकडे यावे, आम्ही खूप वाट बघत होतो। तर मला वाटते सप्टेंबर 2021ला हत्ती आमच्याकडे पहिल्यांदा आले। तर सुरुवातीला तर खूप उत्सुकता होती की हे जंगली हत्ती कसे असतात। आम्ही खूप कुतूहलाने त्यांना पाहण्यासाठी आतुरलेले झालो होतो। आणि नेमकं त्याच वेळेला आमच्या इकडील नवेगाव वन परिक्षेत्रात कवठा येथे त्यांचा प्रवेश झाला। तर जंगल क्षेत्रात असताना आम्ही आमची टीम बनवली। एक 2-3 सदस्यांची आमची टीम होती जी क्लोज मॉनिटरिंग करायची। परंतु त्यावेळेला आमच्यासोबत अनुभवी माणूस असा कुणीच नव्हता। त्यामुळे आम्ही स्वबळावरच स्वतःचे तर्कवितर्क लावताना आम्ही हत्तींची पाहणी सुरू केली। त्यावेळेला एक स्वतःचा सेफ डिस्टन्स ठेवून वन्य प्राण्यापासून आम्ही हत्ती बघू लागलो। तेव्हा आम्हाला माहीत नव्हते की ह्या कळपामध्ये एकंदरीत किती हत्ती आहेत, ते कसे वावरतात, त्यांचे नेमके आवाज कसे असतात। तर एक जनरल ऑब्झर्वेशन आम्ही त्यावेळी करत आलो। मी आधी हत्ती बघितलेत जंगलामध्ये, पण ते जंगली प्राण्यांची जी अभयारण्य आहेत भारतामध्ये त्या ठिकाणी बघितले आहेत। पण आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या जे हत्ती आले ते संरक्षित वनाच्या बाहेर असलेले हत्ती आहेत। तसे हत्ती मी इथे प्रथम बघितले जंगलामध्ये। आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये नवीन हत्ती आले, तसे छत्तीसगडमधल्या काही जिल्ह्यांमध्ये नव्याने हत्ती आले गेल्या काही 2-4 वर्षांमध्ये सुद्धा। त्यामुळे हा इथला जो प्रकार महाराष्ट्रामध्ये जो झाला आहे तो प्रकार इतर ठिकाणी सुद्धा भारतात झाला आहे। हत्ती रसा मोठ्या भागात फिरणारा प्राणी आहे, त्यामुळे त्यांचं कालचक्र मोठं असल्यामुळे आपल्या जिवंत स्मरणशक्तीमध्ये आपल्याला ते कदाचित इथे कधी आलेलं माहीत नसेल, पण ते पूर्वी इथे होते आणि ते आता कालांतराने परत इथे आले। 23 हत्तीचा एवढा मोठा प्रचंड कळप मला पाहण्याचा पहिलाच हा योग होता। तसं लोकांना हा हत्तीचं संनियंत्रण करणे किंवा हत्तीचं व्यवस्थापन करणे किंवा हत्तीला सामोरं जाणे हे पहिल्यांदाच वेळ आलेली होती। त्यामुळे सुरुवातीला या भागातले जे शेतकरी आहेत आणि इतर स्थानिक लोक आहेत थोडं म्हणजे गोंधळात पडलेले होते आणि वन विभागाला पण हा प्रसंग नवीन होता। फक्त सर्कसमधले पाहिले असतील, त्याच्यानंतर ते पाहिले नाही। हे आता 100च्या जवळ आहेत वडील वय त्यांची, पण ते वाघही नाही पाहिले का जंगलाचा ना हत्ती नाही पाहिले। आता हत्ती 2 वर्ष आता लगातार आम्ही तर जंगलात बिलकुल आम्ही पाहिलंच नाही आपल्या। ते सगळे आमचे टोळी ताडीचे सगळे नुकसान होऊन राहिले, धानाचे नुकसान होऊन राहिले पूर्ण। तर 2 एकर जागा पूर्ण झाली आहे माझी नायदूस हत्यामुळे। आणि त्याच्यामुळे त्याच्यातून फक्त 21,000 रुपये भेटलेले आहेत। त्याच्यात काय होते 2 एकरामध्ये 21,000 रुपये काही म्हणजे काय भेटत नाही काय होते त्याच्यात। आमच्या नियमानुसार आम्ही बरोबर करतो, असं काही नाही। फक्त हत्याबद्दल सावधगिरी बाळगा, ते आले असताना आपण रिस्क नाही घ्यायची। तुमच्या जंगलातला हत्या कधीच आम्ही नाही का रात्री खात असेल आपल्याला माहितीही झालं समजा तरी येऊन बघायची काही जरूरत नाही। हम हाथी के सर्कस में कई जगह बहुत ज़्यादा देखा है।
लेकिन हाथी भगा के इंसान को मारता है हम नहीं देखे कभी, क्योंकि हम गणेश जी का पूजा करते हैं और गणेश जी है हाथी, तो वो हमें मारेंगे वो किसको पता। पवनी नावची गोष्ट आहे का सरासरी पवनी नावची रातची गोष्ट आहे. मी लगेच पत्नी झोपली होती तिच्या बाजूला कमी साऊंडना मी यूट्यूबमध्ये ते बंगाली गाणं ऐकत होतो. अचानक ही जी वारंडा आहे त्या माझी गाडी उभी होती, स्प्लेंडर गाडी पाडली बरोबर. मी काही झोपलो नव्हतो, माझी पत्नी कशी तरी झोपली होती ना, मी बाजूला त्या पालांगवरती दोघेच जण होतो. मी पत्नीला एका शब्दामध्ये उठवलं, मी मोठा बोट ठेवलो तोंडावर, मी मुलं हत्ती आहे म्हणलो, बोलायचं नाही म्हणलो. तसंच मी लगेच बाहेर निघलो. 1 मिनिट नाही झाला मी बाहेर दाराजवळ निघलो. दाराजवळ निघून पाहतो इथे हत्ती एक तोडताड करत आहेत नाही एक उभी आहेत. जे उभी आहेत खूप मोठी आहेत, खूप मोठं हत्ती आहेत. त्यांचे 2 दात होते, मोठे मोठे दात होते. मला वाटलं हे चौघे आम्ही आई वडील पती पत्नी एक आई आज जिवंत राहणार नाही, हे हत्तीच्या पायाखाली आम्ही कुचलले जाणारच, आमचा जीव जाणारच चौघायचे. ते म्हणतो तुझी आई कुठे आहे 2-3 वेळ माझ्या हातातून सुटली बाबाजी. मी म्हणलो बाबा म्हणलो आई नाही आहे, तुमची सुनही नाही आहे. तेवढ्याच आईची आवाज आली, हरिदास माले वाचव. वनरक्षकाचे काम तर तसं संरक्षण करायचं आहे. तर आम्ही वनरक्षक म्हणून जंगलात नेहमी गस्त करत असतो, जेणेकरून जंगलात अतिक्रमण किंवा अवैध शिकार होऊ नये म्हणून लोकांना जनजागृती करत असतो की वनवा लावू नये, जंगलातली तोड करू नये, शिकार करू नये, हे आमचे मुख्य काम आहेत. मला त्या दिवशी सकाळी 6 वाजता वडसा वनविभागाचे जे DCF आहेत साल विठ्ठल सर, त्यांचा फोन आला. तेव्हा मी झोपलेलो होतो. त्यांनी मला फोन करून सांगितले की एका हत्तीला करंट लागून हत्ती मेला आहे, तर तिकडे पाहणी करता दिवसभर थांबायला लागेल, तू लगेच ये. शेतकरीने त्या पोलवरून डायरेक्ट करंट घेऊन इथनं सरळ वायर टाकत नेत त्या दिशेला नेलं होतं. त्या दिशेवरून सेंट्रिंग तारद्वारे पूर्ण वायर असा फिरवत या दिशेला आणून पूर्ण शेताभोवती करंट सोडलेला होता. तर कदाचित हत्ती या दिशेतून आले, त्यांनी ज्या शेतकऱ्याची झोपडी होती ही झोपडी मोडलेली आहे, मोडून मग कदाचित या दिशेला जात असतील. त्यावेळेस एका हत्तीचा सूंड त्या वायरमध्ये अडकला असल्याने तो हत्ती इथे बेशुद्ध पडलेला होता. लोकांमध्ये खूप जास्त चिडलेले आहेत की हत्ती येतात, नुकसान करतात, आम्हाला पैसा जो उद्या मिळणारा पैसा आहे, जे धान विकून पैसा उद्या मिळतो, तेच पैसा ते हत्ती नुकसान केल्यामुळे आम्हाला 2 ते 3 महिने लागून जातात. आणि मुख्यतः म्हणजे म्हटलं तर या भागात शेतकरी जे आहेत ते शेतावरच अवलंबून आहेत. त्यांना दुसरा पर्याय नाही आहे, नोकरी म्हणून काही नाही. जंगल आहे तर प्राणी येणारच आहे आणि समोरच्या काळात हत्ती कमी होत आहे, त्यामुळे आपल्याला हत्तींचं संरक्षण करणं गरजेचं पण आहे. काही लोकांना वाटायचं की हे पाळीव हत्ती आहेत आणि कोणीतरी हत्ती सोडलेत. म्हणजे लोकांना ही माहिती नव्हती की हत्ती हा असा जंगली प्राणी या भागामध्ये नैसर्गिकरित्या आला आहे. भारताच्या इतर भागांमध्ये जसे शेकडो वर्ष लोक हत्तींबरोबर राहत आहेत, तसे या भागामध्ये फक्त 2-3 वर्ष लोक हत्तींबरोबर राहत आहेत. आणि त्यामुळे या भागामधल्या लोकांना हत्तींबरोबर राहण्याची जी कला आहे ती कला शिकायला थोडा वेळ लागेल. साहजिक लोकांची भूमिका याबाबत अशीच आहे की हत्ती हा आमच्याकरता त्रास आहे. हत्तींमुळे आमच्या शेतपिकाचं नुकसान होते, हत्तींमुळे आमची घरं पाडली जातात, जीवितहानी होते. त्यामुळे वन विभागाने काही ना काही करून हत्तींचा बंदोबस्त करावा. सुरुवातीला मॉनिटरिंगसाठी संसाधनं ते खूप कमी होती, परंतु मॉनिटरिंग करत करत आम्हाला अशी ज्या ज्या इक्विपमेंटची गरज भासत दिसली आम्ही आपल्या वरिष्ठांना सांगितलं. तर आम्ही त्यामध्ये ट्रेनिंग घेऊन थर्मल ड्रोनचा पुरेपूर वापर केला. तर ते असं की जर जंगलातून हत्ती मुवमेंट करत असताना कोणत्या गाव क्षेत्रात जात असले तर ते नेमके कोणत्या गावात जाणार
ते थर्मल ड्रोन आम्ही अगोदर ठरवून टाकायचं. त्याचं बेनिफिट असं झालं की आम्हाला खूप जास्त मनुष्यबळाचा वापर करावा लागला नाही. खूप कमी 1-2 माणसं थर्मल ड्रोन उडवतात आणि संभाव्य जे गावात धोका आहे त्या गावात आम्ही अवेअरनेस करत होतो. तर जो मनुष्यबळ आम्हाला मॉनिटरिंगसाठी लागत होता तो मनुष्यबळ डायव्हर्ट होऊन त्या अवेअरनेसच्या कामात येऊ लागला. गावागावांमध्ये जाऊन हत्तींबद्दल माहिती देणे, म्हणजे लोकांना हत्ती प्राणी म्हणून कसा आहे, तो राहतो कसा, तो खातो कसा, त्याचा दिनक्रम कसा असतो, या संदर्भात त्यांचं आयुष्यमान किती आहे, या सर्व गोष्टींबद्दल लोकांना माहिती देणे. त्याचबरोबर हत्तींच्या भागावर तुम्ही राहताय तर तुम्हाला काय काय खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भातले मुद्दे लोकांना सांगणे, काही व्हिडिओ दाखवणे हत्तींसंदर्भात की जेणेकरून हत्तींच्या वागण्याबद्दलचा अंदाज लोकांना येऊ शकतो. अशा गोष्टी चालू आहेत. त्याला आम्ही अवेअरनेस सेशन्स हा एक पैलू आहे. तर तुम्ही हत्तींनी घरांचं नुकसान केलं अशा घटनांचा समजा अभ्यास केलात तर त्यातल्या 100% घटनांमध्ये एक अशी गोष्ट दिसून येते की इट वॉज अ सरप्राईज एलिमेंट, म्हणजे लोकांना माहीत नव्हतं की हत्ती आपल्या घराजवळ आलेत. याचबरोबर आपण आपल्या वन विभागातील सर्व सरपंच आणि JFM समितीच्या पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून या हत्तीच्या कळपाचं जे लोकेशन आहे हे दररोज दिवसातून 2 वेळा त्यांना दिलं जातं. तसं मी वन विभागात कार्यरत आहे त्यामुळे माझी मानसिकता आहे की हत्ती आमच्या वनक्षेत्रात राहायला पाहिजे. परंतु जशी जशी जनजागृती होईल मला वाटते आमच्या क्षेत्रातले बहुतांश जो समाज आहे, आदिवासी बांधव आहेत किंवा जंगल शेजारी लोक आहेत, तर वाघाबरोबर ते पण भविष्यात हत्तींसोबत राहणे त्यांना आवडेल. फक्त आहे की जो संघर्ष आहे तो आम्हाला कमी करायचा आहे. पण एवढा मोठा 23 हत्तींचा कळप एक महाराष्ट्रामध्ये आला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, ही आपल्याकरता एक अभिमानाची गोष्ट आहे. पण नुसता अभिमान वाटून याच्यामुळे ज्या समस्या इथल्या समाजातल्या लोकांना होत आहेत त्याचं उत्तर आपल्याला नुसतं अभिमानाने मिळणार नाही. Farmers for Forests has been working in Gadchiroli since 2021, where we work with communities to help them transition to agroforestry on a part of their land. So while we were in the process of doing this work, we heard that there was a herd of wild elephants that had come into Gadchiroli. Elephants cover a lot of ground, they move at night. So we had a difficult time finding the elephants, tracing them. So the first thing we did was reach out to experts, reach out to people who'd been working in the field for a long time. So there was Sage Foundation who was working very closely with the forest department, who provided a lot of information, a lot of guidance, a lot of support. And then finally we also got a grant from the Center for Wildlife Studies. So I think the elephant is like such a majestic creature. You always hear stories of elephants being like gentle giants, and the other problem is because forest cover is declining so much, elephants have very less habitat left. They come out into the fields, and as a result of which there's a lot of aggression that people have displayed. What this has made the elephants do is become very unpredictable. So there are no easy answers. But we're really fortunate that there is this herd of elephants in Gadchiroli, but at the same time that the situation is managed so that the people don't get harmed in any way and the elephants are also able to thrive. ऐकत बसले मी म्हाताऱ्याच्या थापा, हत्ती दिसला त्याले जवा पोरतो व्हता, जवा पोरतो व्हता. नानाच्या मयात हित वड्याच्या पल्याड, हत्ती होता हलवीत मवाचं झाड, बाई मवाचं झाड. 4 हात सोंड त्याची शिंगावानी दात, 4 मोठी झाड खाई एका जेवणात, बाई एका जेवणात. बिडी ओढीत मारितो यो थापा माया बाई,
आमच्या या म्हाताऱ्याला काम काही नाही बाई, काम काही नाही. ऐकत बसले मी म्हाताऱ्याच्या थापा, हत्ती दिसला त्याले जवा पोर तो व्हता, जवा पोर तो व्हता.